हरि ओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे निरूपण. अध्याय 10 विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10 श्लोक क्रमांक 12. अर्जुनोवाच. परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजौ विभुम्. श्लोक क्रमांक 13. आहुस्त्वामृषः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासस्वयैचैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, परमब्रह्म, परमधाम, परमपवित्र, पुरुष, शाश्वत, दिव्य, आदिदेव, अज, सर्वव्यापी आपणच आहात. आपल्याला सर्व ऋषी, देवर्षी, नारद मुनी तसेच असित, देवल, व्यास यांनी असेच म्हटले आहे. आपण स्वतःही असेच म्हणत आहात. या अध्यायाच्या 11व्या श्लोकापर्यंत भगवंत श्री अर्जुनाला याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरील प्रेमामुळे त्याच्या हिताकरता परमवचन सांगत आहेत. ते सांगत असताना आता अर्जुन भगवंत श्रींना थांबवून मध्येच बोलायला सुरुवात करत आहे. येथे त्याने भगवंत श्रींना एकूण 3 मुद्दे सांगितले आहेत. त्याने हे 3 मुद्दे पुढील श्लोकात त्याला जे म्हणायचे आहे त्याचा पाया म्हणून, पार्श्वभूमी म्हणून सांगितले आहे. लक्षात घ्यावे की त्याने स्वतःचे काहीही मत येथे अजून दिलेले नाही. केवळ त्याच्या मनातील मुद्दे स्पष्ट केले आहेत. हे 3 मुद्दे पाहून झाल्यावर पुढील श्लोकात तो स्वतः याबद्दल काय म्हणत आहे ते पाहायचे आहे. आत्तापर्यंत अर्जुनाने भगवंत श्रींकडून त्यांच्या स्वतःबद्दल जे ऐकले आहे त्याची पुनरावृत्ती तो येथे करत आहे. अर्जुन म्हणतो की परमब्रह्म, परमधाम, परमपवित्र, पुरुष, शाश्वत, दिव्य, आदिदेव, अज, सर्वव्यापी आपणच आहात. परमब्रह्म. विश्वात सर्वत्र ब्रह्म पसरलेले आहे. तुमच्या आमच्या सभोवतीही ब्रह्म पसरलेले असते. या तुमच्या आमच्या सभोवती असलेल्याला ब्रह्म म्हटले आणि ते ज्या मूळ स्त्रोतामधून येथे आहे त्या ब्रह्माच्या मूलभूत स्त्रोताला परमब्रह्म असे म्हटले. दोन्ही ब्रह्म एकच एक आहेत. फक्त जे आपल्याजवळ असते त्याला सोयीसाठी ब्रह्म असे म्हटले आणि जे आपल्यापासून दूर आहे त्याला बोलीभाषेच्या सोयीसाठी परमब्रह्म असे म्हटले. ब्रह्म हा परमब्रह्माचाच एक भाग आहे, अंश आहे. परमधाम. परमात्मा अंशात्मक रूपाने या विश्वात निवास करत असतो. त्याचा जिथे कोठे मूळ निवास असेल त्याला परमधाम असे म्हटले आहे. हा विश्वाचा केंद्रबिंदू मानला जातो कारण परमात्म्याने संपूर्ण विश्व धारण केले आहे. ते विश्व त्याच्या सभोवती फेरे घेत असते. त्यामुळे परमात्म्याचे परमधाम, निवासाचे ठिकाण म्हणजे परमधाम. परमपवित्र. जे परिपूर्ण शुद्ध आहे ते परमपवित्र असते. माशाच्या कातडीला पाणी चिकटत नाही, कमलपत्रावर पाणी टिकत नाही. तसेच परमात्म्याला काहीही चिकटत नाही. तो सदा सर्वदा निर्लेप असतो. त्यामुळे परमात्मा परमपवित्र असतो. गंगेत जी काही पाप घाण टाकली जाते ती शुद्ध होते. गंगा सदा सर्वदा जशीच्या तशी शुद्धच असते. ती कधीही मलिन होत नाही. जे काही भक्तांचे भोग परमात्मा त्याच्यात सामावून घेतो ते त्याच्यात शुद्ध होऊन जातात. परमात्मा सदा सर्वदा शुद्धच असतो. पुरुष. परमात्मा हा विश्वातील एकमेव पुरुष आहे. तोच सर्वोच्च शक्तिशाली आहे, महापराक्रमी आहे. त्याच्यामधूनच हे विश्व निर्माण होते. तोच त्याचे रक्षण, पालन, पोषण करतो आणि शेवटी त्याच्यातच ते विलीन होते. परमात्मा विश्व या नगरात पुरु अधिक ईश, परमेश्वर म्हणून वास्तव्य करतो. परमात्माच अंशात्मक रूपाने देह या नगरात पुरु अधिक ईश, ईश्वर म्हणून वास्तव्य करतो. शाश्वत.
परमात्मा हा या विश्वात एकमेव शाश्वत आहे, कारण विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय अशा तिन्ही स्थित्यंतरानंतरही तोच एकमेव येथे होता, असतो आणि असणार आहे. दिव्य परमात्मा दिव्य आहे. परमात्मा म्हणजे एक महा ऊर्जेचा स्रोत आहे. ती दिव्य ज्योत आहे. तिच्यामुळेच येथे उष्णता, ऊब, ऊर्जा, चेतना, प्रेरणा, शक्ती, धैर्य वगैरे मिळत असते. आदिदेव परमात्मा सनातन आहे. तो नाही असे कधीही नव्हते, असे कधीही नाही आणि कधीही असे असणारही नाही. तो सदा सर्वदा असतोच, म्हणून तोच प्रथम आहे. देव म्हणजे प्रकाश असा अर्थ घेतला तरीही हेच लागू होते, कारण प्रकाश देणारा सूर्य परमात्म्यामधून निर्माण झाला. सूर्याला प्रकाश परमात्म्यामधून मिळालेला आहे, त्यामुळे तो सूर्याच्याही आधी होता आणि सूर्याच्याही आधीपासून स्वयंप्रकाशित आहे. अज परमात्मा अजन्म आहे. परमात्म्याचा जन्म होत नाही, कारण त्याचा नाश किंवा मृत्यू होत नाही. तो सतत नेहमी असतोच. तो निर्माण झालेला नाही, तो आहेच. त्यामुळे त्याच्या जन्माचा प्रश्नच येत नाही. सर्वव्यापी परमात्मा म्हणजे ब्रह्माची शक्ती. याचा अर्थ ब्रह्म आणि परमात्मा दोन नाहीत. केवळ व्यवहाराच्या बोलीभाषेच्या सोयीसाठी असे म्हटले जाते. ब्रह्म सर्वत्र पसरलेले आहे. ते विश्व व्यापून त्या बाहेर उरले आहे. त्यामुळे विश्वात आणि विश्वाबाहेर अशी एकही जागा नाही की जेथे ब्रह्म नाही. परमात्मा ही ब्रह्माची शक्ती आहे. जेथे ब्रह्म तेथे परमात्मा आहेच. त्यामुळे परमात्म्याला सर्वव्यापी असे म्हटले आहे. दुसऱ्याही अर्थी परमात्मा सर्वव्यापी आहे. या विश्वात ज्या काही चल, अचल, सजीव, निर्जीव अशा वस्तू आहेत त्या सर्व परमात्म्यामधूनच निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे अशी एकही वस्तू नाही की ज्यात तिचा निर्माता नाही. त्यामुळे सर्वत्र परमात्मा व्यापलेला आहे. तो सर्वव्यापी आहे. अर्जुन भगवंत श्रींना म्हणत आहे की हे असे सर्व काही आपणच आहात. भगवंत श्रींनी त्याला आत्तापर्यंत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातील काही गोष्टी त्याने येथे उद्घृत केल्या आहेत. अर्जुन भगवंत श्रींना पुढे म्हणत आहे की आपल्याला सर्व ऋषी देवर्षी नारद मुनी तसेच असित, देवल, व्यास यांनी असेच म्हटले आहे. हे जरा खटकणारे आहे. त्याचे निरूपण पुढे आपण करणारच आहोत. येथे तो जे सांगत आहे ते पाहूया. सर्व ऋषी. ऋषी म्हणजे ज्ञानी, अध्यात्माचे ज्ञानी, आत्मज्ञानी, योगीजन. ऋषी म्हणजे परमात्म्याचे साक्षात्कारी योगीजन. ऋषी म्हणजे परमात्म्याची स्वानुभूती घेतलेले योगीजन. अशा ऋषींनी भगवंत श्रींबद्दल श्लोक क्रमांक 12 आणि 13 मध्ये जे सांगितले आहे तसेच हे आहे. येथे ऋषींच्या मागे सर्व शब्द वापरला आहे. त्यालाही खास असे महत्त्व आहे. अनेक ऋषी होऊन गेले, आजही आहेत. या सर्वांची परमात्म्याबद्दलची स्वानुभूती एकच आहे. त्यांच्यात मतभेद नाहीत. त्यामुळे त्यांना जो प्रत्यक्ष अनुभव आला तो ग्राह्य धरायला हरकत नाही. देवर्षी नारद मुनी. नारद मुनी हे तर देवांचे ऋषी आहेत. त्यांचा त्रिभुवनात नित्य संचार असतो. त्यांना भगवंत श्रींचा प्रत्यक्ष फार घनिष्ठ असा सहवास आहे. तेही असेच म्हणत आहेत, तेव्हा त्यांचे म्हणणे ग्राह्य धरायला हरकत नाही. असित, देवल, व्यास. ललित विस्तारात असित ऋषींचा उल्लेख आहे. देवल हे ऋषी विश्वामित्राचे पुत्र म्हणून ओळखले जातात. वेद महर्षी व्यासमुनी म्हणजे वेद, पुराणे, ब्रह्मसूत्रे यांचे भाष्यकार, ग्रंथकार म्हणून विश्वविख्यात आहेत. अशा या थोर ऋषीमुनींनी असेच सांगितले आहे. तेव्हा त्यांचे म्हणणे ग्राह्य धरायला हरकत नाही. हे जरा खटकणारे आहे. आत्तापर्यंत भगवंतश्रींनी जे सांगितले ते सांगून अर्जुन प्रत्यक्ष समोर असलेल्या भगवंतश्रींनाच सांगत आहे की आपण जे सांगत आहात तसेच थोर महान ऋषीमुनीही सांगतात. समोर प्रत्यक्ष उगवलेल्या सूर्याला सांगावे की बाबा रे, तू स्वतः येथे आला आहेस असे म्हणत आहेस. तसेच इतरही तेच म्हणत आहेत. हे असे आंधळ्याशिवाय दुसरा कोण म्हणेल? याचा उलगडा आपल्याला अर्जुनाच्या पुढील श्लोकातील वक्तव्यावरून होईल. शेवटी अर्जुन भगवंत श्रींना म्हणत आहे की आपण स्वतःही असेच म्हणत आहात.
वास्तविक अर्जुन आत्तापर्यंत भगवंतश्रींनी त्याला जे सांगितले त्याचीच पुनरावृत्ती करत आहे, परंतु तरीही तो पुन्हा त्यांना तेच सांगून वर एकदा त्याबद्दल खुंटी घट्ट करून घेत आहे की हे असे तुम्हीही म्हणत आहात. कारण त्याला पुढे जे काही सांगायचे त्यासाठी भगवंतश्रींचेच वक्तव्य पक्के करून घ्यायचे आहे. हरिओम.